संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं. अर्थात तो त्यांचा अधिकार. पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेले. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र पाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य आहे. आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं. पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. बाकी भाषा वापरताना काळजी घेण्याची गरज आहे नक्की नाही. बघा, भाषेविषयी तुम्ही मला प्रश्न विचारला तर माझी भाषा काय असं तर महिलांच्या बाबतीतली भाषा गुंगी गुडिया ही काय अनपार्लिमेंटरी शब्द नाही. हा अनपार्लिमेंटरी शब्द आहे का? नाही. हा नेहमीचा वापरचार आहे. अर्थात त्यातून आता सुनेत्रा वहिनींनी काही गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, शिकला पाहिजे. आणि राज्य हा जो विषय आहे हा सुनेत्रा पवार हा व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे. लक्षात घ्या, त्यांना बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाहीये. त्या राज्याच्या घटनात्मक पदावर आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे. बीडवर त्यांचं अधिपत्य आहे, त्यांच्या पक्षाचं. पालकमंत्री आहेत. हा बरोबर ना, आहेत ना. मग जर त्यांना प्रश्न विचारला असेल बीडचा लॉ अँड ऑर्डर विषयी आणि त्यांनी मौन बाळगलं असेल, तर पत्रकारांच्या भावना आणि त्याच्यावरती व्यक्त झालेल्या राजकीय पक्षाच्या भावना या समजून घेतल्या पाहिजे. यापुढे सुनेत्राताईकडून अशा प्रकारचं मौन बाळगलं जाणार नाही अशी माझ्यासारख्यांची, त्यांच्या अजितदादांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. मी मगाशी म्हटलं, तिथं जर एका धनंजयराव मुंडे असते पालकमंत्री आणि त्यांना प्रश्न विचारला असता आणि त्यांनी मौन बाळगलं असतं, तर त्यांच्याविषयी सुद्धा पत्रकारांनी किंवा इतर राजकीय पक्षांनी हीच भूमिका घेतली असती. पुरुषांना गुंगा गुंडा म्हणा वाटतं. सर, याच अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी आंदोलन करणार आहेत. कशा करता? सुनेत्रा पवारांचा अपमान झाला म्हणून. नाही, मला माहीत. बघा, आता कोण कशा करता आंदोलनं करतील मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये अपमान व्हावा असं मला काय वाटत नाही. ठीक आहे.